दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. लव्ह जिहादच्या घटनांबाबत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कठोर भूमिका घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा घटना अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे असले तरी काही मोजके अधिकारीच सरकारची आणि पोलीस खात्याची बदनामी करत असल्याचं त्यांनी नमूद केले. या विरोधात गोपीचंद पडळकर, जगताप यांसारखे हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलनं थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा लढा थांबणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. लव्ह जिहाद विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत राणे म्हणाले की महाराष्ट्राला जिहाद मुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार हिंदुत्वादी विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते ना, त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वादी सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र हा जिहाद देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.